इमारत असंख्य भावनांची, आठवणींची आणि हृदय मनांची अनमोल श्रीमंती लाभलेली ही इमारत. ग्लोबल वॉर्मिंग नावाच्या राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या भूगर्भानं नाईलाजानं या इमारतीची असलेली घट्ट मैत्री आता सोडायला सुरुवात केली आहे. कदाचित आयुष्याच्या जमापुंजीतून उभी राहिलेली तुमची वास्तू आता काळाच्या स्पर्धेत काहीशी मागे राहतीये असं वाटतं. आणि असंख्य असुविधा, गरजांच्या पूर्ततेचा अभाव, तुमच्या राहणीमानाला, तुमच्या वयोमानाला पूरक वातावरणाचा अभाव, अशा असंख्य अडचणींमधून या इमारतींचा प्रवास अविरतपणे आजही सुरू आहे. आयुष्यभर कष्ट करणारे तुमचे हात, सुखांच्या शोधात धावणारे तुमचे पाय आजही समाधान शोधताना दिसतात, तेव्हा मन खिन्न होतं. आयुष्यात आनंदानं, समाधानानं जगण्यासाठी तुमच्या खूप छोट्या अपेक्षा असतात, पण मग त्या पूर्ण का होऊ नयेत? आणि या वास्तूची अपेक्षा पण एवढीच आहे की खिडकीतून दिसणारा 4x3चा निळाशार आभाळाचा तुकडा, हा इवलासा आभाळाचा तुकडा सोबत राहावा, बस. माझं नाव मेघश्याम शंकर मोडक. एकदा जनरल बॉडी मीटिंगमध्ये मी सेक्रेटरी असल्यामुळे माझ्या मनात एक विचार आला की जो मी सर्व सभासदांसमोर मांडला, की आपण बहुतेक लोक आता नियरिंग 70 आहोत. आपली बिल्डिंग जर पूर्वपदाला रिपेअर करायची असली तर रूफ लिकेज, वॉटर टँक क्रॅक्ड, पार्किंगच्या टाईल्स गेलेल्या, कंपाऊंड वॉल अबाउट टू कोलॅप्स आणि स्पेसिफिकेशन जुन्या प्रकारची, लिफ्ट नाही, ह्या परिस्थितीमध्ये आपण जर रिकन्स्ट्रक्शनचा विचार केला तर ते सर्व सभासदांच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. रिकन्स्ट्रक्शन ऑफ ए सोसायटी त्याच्या मूलभूत गरजा असतात. पहिली गोष्ट 100% सभासदांची सहमती. ते झाल्यानंतर चांगला, रिलायबल, ज्याचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं आहे असा बिल्डर सिलेक्ट करणे. ह्या सर्व स्टडीनंतर आमच्या असं ध्यानात आलं की दरोडे जोग प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं ह्या क्षेत्रातलं काम अतिशय चांगलं आहे. आम्ही त्यांनी केलेल्या जुन्या कामांवर जाऊन तिथल्या सभासदांशी बोलून खात्री करून घेतली. त्यांचंही तेच म्हणणं पडलं की कुठचीही जास्त ॲडिशनल गोष्ट ते तुम्हाला प्रॉमिस करणार नाहीत, परंतु ज्या गोष्टी ते प्रॉमिस करतील त्यावर ते माघार घेणार नाहीत. एकदा त्यांना काम दिल्यानंतर आपल्या डोक्याची काळजी मिटते. काही सभासदांचं बँकेचं लोन होतं, ते फेडल्याशिवाय फ्लॅट डिमॉलिश करायला बँक परवानगी देत नाही. अशा लोकांना दरोडेजोगांनी विदाऊट इंटरेस्ट जेवढं रक्कम पाहिजे होती तेवढी देऊ केली. त्या लोकांनी फ्लॅट आपले फ्री करून घेतले आणि रिकन्स्ट्रक्शनच्या कामामधली मुख्य अडचण दूर केली. कारण ह्या बिल्डिंग जेव्हा बांधल्या गेल्या तेव्हा महाराष्ट्र हा भूकंपग्रस्त क्षेत्रामध्ये नव्हता. ह्या दृष्टिकोनातून देखील इथली कोणतीही बिल्डिंग 6 किंवा 6हून जास्त रिश्टर स्केलचा भूकंप झाला तर त्याला तडे जाऊन बिल्डिंगला नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. हा एक ऑल्सो रिकन्स्ट्रक्शनच्या फेवरमध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट होता. जयशिवांगाची रिकन्स्ट्रक्शनची कल्पना मुळात अशातून सुरू झाली की वाढत्या वयाबरोबर बऱ्याच लोकांना वरती चढण्याचा आणि उतरण्याचा त्रास व्हायला लागला लिफ्ट नसल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की पाण्याच्या टाक्या ज्या होत्या अंडरग्राऊंड आणि ओव्हरहेड, त्या दोन्ही टाक्या इतक्या खराब झाल्याच्या की त्याच्या रिपेअरिंगसाठी खर्च जो येणार होता तो सोसायटीला शक्य नव्हतं करणं. तर ह्याच्यातून कल्पना आली की हे सगळंच त्यापेक्षा आपण रिकन्स्ट्रक्शन देऊन टाकावं. त्यातून मग आम्ही ती कशी ह्याच्यामध्ये येईल, प्रत्यक्षात कशी आणता येईल त्याची विचार केला आम्ही. आणि दरोडे जाऊनशी आमचा कॉन्टॅक्ट झाला. कारण आम्हाला त्यांनी सगळ्याच फॅसिलिटीज दिल्या. आम्हाला प्लॅन आमचा जसा पाहिजे तसा करून दिला. आम्हाला जागा जेवढी आमची होती तेवढी दिली. ज्यांना जास्त पाहिजे त्यांना ॲट कॉस्ट का होईना पण जागा जास्त दिली त्यांनी, कन्सेशन रेटमध्ये. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींमुळे आम्ही त्याच्यात समाधानी आहोत.
त्या ज्या कॅम्युनिटीज त्यांनी दिलेल्या आहेत त्या जास्त करून आमच्यापेक्षा नेक्स्ट जनरेशनचा उपयोगाला आणण्यासारख्या आहेत. कारण आम्हाला त्यांची अडचण वाटत होती की आम्ही याच्यावरनं फरशीवरनं घसरून पडू की काय, आम्हाला हे शॉवर बिवर आम्हाला जमणार आहे की नाही. पण या गोष्टी नंतर आम्ही म्हटलं की बाबा आपल्या पुढच्या जनरेशनसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे, तेव्हा आपण ते आत्मसात करायला काहीच हरकत नाही आहे. आम्ही ज्या काही नवीन वास्तू आत्तापर्यंत केला आहे आणि त्या नवीन वास्तू पूर्ण केल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावरचा ती वास्तू मिळताना जो आनंद पाहिलेला आहे, हा आनंद ज्या वेळेला असं पाहतो त्यावेळेला त्या सृजनशीलतेचं आम्हाला खूप समाधान मिळतं. या रिडेव्हलपमेंट सेलची स्थापना हा मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या देशभरातील असा पहिलाच प्रयोग आहे. अशा ऑर्गनाइज स्वरूपामध्ये रिडेव्हलपमेंट सेल असा कुठल्याही कंपनीने असा कधी प्रयत्न केलेला नाही आणि केलेला आजही केलेला नाही आहे. हा रिडेव्हलपमेंट सेल जो आम्ही स्थापन केला, या रिडेव्हलपमेंट सेलच्या माध्यमातून असणाऱ्या सर्व जुन्या इमारतींचा कायापालट करणे, जुन्या सगळ्या सोयी सुविधा ज्या काही तिथे त्रुटी आहेत त्या सगळ्या नवीन याच्यामध्ये कन्वर्ट करणे आणि तिथल्या सर्व थरातील लोक म्हणजे वयोगटातील लोक किंवा आता काय झालेलं आहे की आपली कुटुंबामध्ये नवीन लोक पण आहेत, तरुण मुलं मुली आहेत, यांच्या सगळ्या गरजा काही वेगळ्या आहेत. ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही जी काही वास्तू तयार करतो ही वास्तूसुद्धा एक वेगळा आनंद देणारी आहे, तुमच्या सर्व लोकांच्या गरजा पूर्ण करणारी आहे. म्हणजे तुम्हाला हे कसं करता येईल याचं संपूर्ण मार्गदर्शन करून गायडन्स देऊन या गायडन्सच्या स्वरूपामधनं तुमच्या सर्वांचं समाधान करून एका व्यवस्थित मार्गाने पुढं जाण्यासाठी हा रिडेव्हलपमेंट सेल आम्ही स्थापन केलेला आहे. तर तुमच्या सोसायटीच्या कुठल्याही गरजा असोत तुम्ही आमच्याकडे या, तुमच्या सर्व गरजांचा विचार करून तुम्हाला जे काही लागेल ते सर्व मार्गदर्शन देऊन तुम्हाला चांगलं उत्तम घर, तुमच्या सर्व नवीन सुखसोयी असलेलं घर आणि कुटुंबातील सर्व सदस्य म्हणजे आपल्या आजी आजोबांपासनं ते तरुण मुलं मुलींपर्यंतचे जी काही सगळं कुटुंब आपलं आहे या सर्वच्या गरजा लक्षात घेऊन असणारं घर असं तुम्हाला घर आम्ही नक्की देऊ. तुमचं घर अतिशय सुंदर रीतीने वेळेत आणि तुमच्या कुठल्याही इतर गोष्टींचा त्रास न होता पूर्ण करू अशी मी तुम्हाला खात्री देतो. कार्यक्षमता, इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि परस्पर समन्वय या पंचसूत्रीचा योग्य वापर करून असंख्य हात या इमारतीच्या आठवणींना, भावनांना नव्या जमान्याच्या गरजांसह मूर्त स्वरूप देण्यासाठी अहोरात्र झटतायत. कदाचित हीच दरोडेजोग रिडेव्हलपमेंट सेलची अर्थात रेड सेलची वैशिष्ट्यपूर्ण ताकद आहे. हे सगळं करताना ॲज अ टीम वेन वी वर्क आम्हाला अनेक एक्सपिरियन्सेस येतात. लोकांना आपलं राहत्या घरातनं बाहेर पडायचं म्हणजे एक बेसिकली इन्सिक्युरिटी असते. त्याच्यात आपण इतके वर्ष इथं राहिलेलो आहे, त्यात इमोशन्स असतात, काही त्या घरामध्ये अनुभव आलेले असतात, काही गोड आठवणी असतात. तर ते सोडून परत रिडेव्हलप करायचं नाही करायचं ह्याच्यात अनेक विषय, अनेक महिने चर्चा चालू असते लोकांची. ह्या करताना बरेच वेळा त्यांना एकच फक्त भीती असते की आपलं राहतं घर पडणार आहे, राहत्या घरातनं आपण नवीन घरात जाणार, ते घर कधी होणार, कसं होणार, किती वेळ लावणार, बिल्डरची क्षमता आहे का ते बांधण्याची, प्लॅन सँक्शन होणार का, TDR सोसायटीच्या नावावर घेणार का, पार्किंग मिळणार का. आत्ता पार्किंग नव्हतं पण मला आत्ता मी रस्त्याच्या साईडला माझा फ्लॅट आहे, नवीन लेआउटमध्ये नवीन प्लॅनिंगमध्ये मला कुठे मिळेल. अशा अनेक गोष्टी त्यांच्या मनात असतात आणि सर्व एक्झिस्टिंग फ्लॅट होल्डर्सच्या समाधानाने आम्ही प्लॅन बनवतो आणि त्यांना जोपर्यंत तो आवडत नाही तोपर्यंत आपण तो प्लॅन बनवत राहतो. तीच जागा, तीच वास्तू, फक्त आईनं न्हावून माखून सजवलेल्या बाळासारखं सतेज रूप, नवं रूप. अगदी तुमच्या मुलाबाळांचं बालपण आठवेल असंच आहे हे सगळं. आणि चटकन काळा टीका लावावा असं वाटावं इतकं गोंडस, प्रसन्न, मायाळू आणि लाघवी रूप या नव्या वास्तूचं. वास्तू स्वतःची असणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि जुनी वास्तू ही आजपर्यंत सर्वांनाच प्रिय आहे. पण जर तिच्यात नाविन्य आणता येत असेल आणि तुमचं ते स्वप्न पूर्ण होत असेल तर ते आमचं स्वप्न आज दरोडेजोगांनी पूर्ण केलं आहे.
जेव्हा रिडेव्हलपमेंटचं काम सुरू होतं तेव्हा मी त्यांना एक माझ्या सासूबाईंनी आंब्याचं झाड त्यांची स्मृती म्हणून लावलेलं होतं. तर ते झाड मात्र त्यांनी अतिशय आठवणींनी जपलेलं आहे आणि ते त्यांच्याबद्दलचे आज त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल जास्त आपुलकी आणि जवळीकता आलेली आहे. आम्ही लहानपणापासून तिथे मोठे झालो आणि तेव्हा काहीच वाटायचं नाही. जेव्हा पूर्ण दिवसभर खाली उड्या मारत फिरायचो किंवा वर खाली जिने एक 10-12 वेळा तरी सहज करायचो. पण आता असं होतं की दिवसभर कॉलेजवरनं दमून आल्यानंतर किंवा जॉब करून आल्यानंतर यू वॉन्ट टू गो होम अँड रिलॅक्स. सो लिफ्ट ही एक इसेन्शियल किंवा एक गरज झाली आता. कारण ती आम्हाला जरी जिने चढत जाऊ शकलो आम्ही तरीसुद्धा लिफ्ट असली की जास्त चांगली सोय होते आणि वेळही वाचतो. प्लस एनर्जी जी काही ड्रेन झाली असते दिवसभरात त्याच्यामुळे ती एक तशी म्हणलं तर गरज झाली आहे. या इथे रिडेव्हलपमेंटच्या अनेक पैलूंचा विचार केला जातो. आमच्याकडे सशक्त लायझनिंग टीम आहे जी तुमची कागदपत्रांची सर्व पूर्तता करते. आमच्याकडे इन हाऊस आर्किटेक्ट आहेत जे मूळ मेंबरना मध्यवर्ती ठेवून त्यांच्या गरजेप्रमाणे नवीन बिल्डिंगची निर्मिती करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिडेव्हलपमेंटमध्ये ही आमची एकमेव कंपनी आहे जी सिव्हिल इंजिनिअरिंग कंपनी आहे. नेहमी प्रश्न असतो की रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर आम्ही राहायला कुठे जाऊ. आमच्या कंपनीकडेच 100पेक्षा अधिक भाड्याने देणारे फ्लॅट रजिस्टर्ड आहेत. त्यातून आम्ही या सर्व रिडेव्हलपमेंटच्या लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देतो. तुम्हाला आम्ही उत्तम प्रतीची सर्व्हिस आणि उत्तम क्वालिटीचं बांधकाम देऊ शकतो हा माझा विश्वास आहे. धन्यवाद. या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. धन्यवाद.